यात्रा सुरू होत आहे आणि आमच्याकडं घट बसवले जातात ना, ते नारळाच्या पासून बनवले जातात देव्या. त्यांना घट बोलतात. जी घटस्थापना होते. तर उद्या घटस्थापना होईल. तर दरवर्षी आमच्या घरी घट बनवण्याचा म्हणजे घट बनवण्याचा नाही, घट बनवायला येतात गावातून, उरणवरून, लांब लांब फुंड्यावरून, बरेच लांब लांब ठिकाणावरून आमच्या घरी घट बनवायला येतात. कारण पप्पा पहिल्यापासून बनवतात. तर ज्यांना समजलं आहे पप्पा जर चांगल्या पद्धतीने बनवतात ते घट, तर त्या पद्धतीने आमच्याकडं बरेच जण यायला लागले. आणि या घट जे आम्ही बनवतो ते कोणतेही पैसे न घेता बनवतो, फक्त देवाची सेवा म्हणून. तर ते घट कशा बनवले जातात, ज्या देव्या बनवल्या जातात नारळापासून, तर त्या कशा बनवतात त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. म्हणजे आता घरी सकाळपासून बरेच आलेले आहेत. पप्पा शेतावर होते, आता शेतावरून आलेत घरी आणि आता संध्याकाळ झाले. संध्याकाळपासून आता आम्हाला रात्र एवढी होईल की एवढं सर्व बनवताना किती आलेत, बरेच आलेत. हा एक ह्याच्यात आहेत, हे बघा फुलं, काट्या, या इकडे एवढ्या काट्या आहे बघा, इथे फुलं, नारळ, काट्या, याच्यामध्ये सर्व वस्त्र, अजून इकडे पण आहेत, हे बघा याच्यामध्ये आहेत, इथे पण फुलं. म्हणजे नारळ पहिले त्याचं शेला नारळ नाही, शेला बोलतात त्याला. शेला पहिले सोलून घ्यायचा. मग तांब्या जो असतो त्या आकाराने सोलायला लागते. तो बरोबर असा बसवायला लागते, असा बसवून घ्यायला लागतो पहिला. नंतर पुन्हा त्याला शेप देऊन परत परफेक्ट करायचा, मग त्याच्यावर उभा करायचं. तर कसं होईल ते बघूया आपण या व्हिडिओमध्ये. नारळाचे पहिले काटे उभ्या करून नंतर पानात ना आडव्या टाकायला, असं वारच ना याच्याही बोलते पण पाहिजे ते आहेत म्हणे आकाशी एवढीच फुलायचं, सिंगलच लावायची इथं. मग कशी बस झाली कुर्ती ववलेली आहे ती घेऊन इथं अरेंज टाक. कुर्ती हॉलो मारलीस, हॉलो मार आणि टाक आहे ना. कमी करा नाही काही कमी घेते ऑर्डर घेऊन येत का टाकलं तिथं काय मग काय चालू आहे, कधी टाकशील मग तो या केला तो मग कुठला तो दुसरा घेतला. वाजवणार असते बनवत होता इथे पण इथं अजून काय लावते तिथं, तिथं काय नाही, बस इथं पान लावायचं आहे. इथं पान नाही हो, खाली वरती ना अशी बेन आहे ना, तर या आपल्या काट्या म्हणून वडतो आधी तो नाही मी ठेवला धरून, तू बांधतो या लाल नागावरून बघ हातात म्हणजे तुकडं नको. स्वतःचं नाव नाही लिहिता येणं, हुशाऱ्या करते.
समोरचं बारकीत राहतं. किती ठेवला ना कट करायला याला इथं येईल मुकुट, इकडं वस्त्र. कोणला तिथं ठेवा टीव्ही जवळ. त्यामुळे काय आम्हाला जमत नाही. ही पानं नाही, ओरिजिनल पानं नाहीत, ही डुप्लिकेट आहेत. डुप्लिकेट खावाची पानं आहेत. खायची पानं वापरतात पण ही डुप्लिकेट आहेत. पण आता ते त्यांनी आणलीत तर आपण काय करायचं, लावायला लागतीलच आपल्याला. आणि आत्ता एवढे रात्री अवेलेबल कुठनं आणू, कारण बऱ्याच आहेत बनवायच्या अजून. हां एक लाईन मध्ये पिवला घे कुठले तरी. इथं घे पिवलं, इथं ऑरेंज घे. पिवलं कमी आहेत, एक पिवलं कमी आहेत. मग इथं लाव. हो पिवलं कमी येतं इथं लाव. इथं एक एक लाव, इथं दोन दोन लावू. यो वरचा वरून पाहिजे ना. तुला आहे ते काय बरंच आहे. यो का खावाचा पान आहे यो. बनारसी पान, कलकत्ता पान ही देव कार्याला चालत नाही बाई. कोणाला सांगशीव आता ते सगळ्यांना समजतं. पुढच्या वेळी लक्षात ठेवा, व्हिडिओ बघत असशीव. बनारसी पान आणि कलकत्ता पान ही आणत जाऊ नका. ते देव कार्याला ती चालत नाही. त्याच्यासाठी जी ओरिजिनल पानं आहेत तीच घेऊन या, जे देव कार्याला वापरली जातात. नारळ असताना घेतले तर मला देवीवरती दाखवायचे. सगळेजण बघते देव जातील म्हणून ते आपण बनवले समजलं असतं. फोनवर फोन येताना अजूनपर्यंत एक एक जण बनवणार काय, झालंय काय तेच चाललंय. म्हणजे मगासपासून जवळजवळ 4-5 झाल्यात बनवून आणि अजून बनवायच्या आहेत. काट्या मगाशी तुम्हाला बघत दाखवलं किती तांबे आणि किती काट्या होत्या. त्याच्यानंतर पण अजून आल्या. मी बसलेलो देवांचा अभिषेक करायला, त्याच्यामुळे ते आपल्या झालेल्या होत्या ना ते घेऊन गेलं. ते काही व्हिडिओ काढायला मला भेटले नाही, कारण अभिषेक करत होतो देवांचा, असा विषय होता. तर अजून चालूच आहे आमचं काम. तर काही जशी एक आहे ना बनवलं आहे तशाच सगळ्या काय बनवण्याच्या पद्धती आहे. बाकी काही जणांच्या पद्धती वेगळ्या असतील, पण ही आमची पद्धत आहे आणि या पद्धती आवडल्यात ज्यांना त्यांना, म्हणून ते आमच्याकडं बनवायला आणतात. आणि जेवढी फुलं असतील ना तेवढे अजून भारी होते, असं आहे. फुलं जर कमी असली ना मग ती मोजून आम्ही ॲडजस्टमेंट करून तशी बनवतो, असा विषय आहे. हे बघा इथं फुलं आहेत, तर फुलं असती ना तर इथं पण ॲड केली असती, इथं ॲड केली असती. मग ते पानं जरी सुकली मग ते फुलं दिसून येतात तिथले. म्हणजे पानं आवलतात ती ना एवढ्या 9 दिवसात. तर मग ते दिसून येण्यासाठी आम्ही फुलं तिथं टाकतो, ॲड करतो सगळीकडं.
पण फुलं कमी असतात जाती जाती, मग जसं फुलं देईल, जसा जो सामान देईल त्या पद्धतीने आम्ही करतो, म्हणजे ॲडजस्टमेंट. पण चांगलं करण्याचा प्रयत्न करतो असं आहे. तर आपल्या जी मंदिरात द्रोणागिरी आईच्या मंदिरात जी असते अशीच जो घट बसवला जातो देवीचा, तो सुद्धा आम्हीच बनवतो आणि तो सुद्धा असाच सजवून मंदिरामध्ये नेतो. तर आता तो सुद्धा घेऊन गेलेत, कारण सगळ्यात पहिली आम्ही तीच बनवतो आणि तीच बनवली आणि तुम्हाला ते दाखवले चालू होता काम. पण मेन ऐनवेळी मी बसलो अभिषेकाला आणि ती जाताना देता शूट आणि कोणाला शूट करायला सांगू, ते मंत्र चालू होतं. काय शूट करू, काय बोलता पण नाही येणार, का फोन घेणं शूट कर, मंत्र जपत होतो राहिला. असो चला. पण कशी झालंय ना ते तुम्ही मंदिरात गेलात तर नक्की बघा आणि सांगा कशी झालंय आणि कसे वाटतंय. मस्त वाटतंय बघा. अजून आमच्या घरची आहे ना ते आम्ही सगळ्यात लास्टला बनवू, जर टाईम भेटला तर आज, नाही तर मग उद्या सकाळीच बनवू, कारण अजून आहेत बाकी बनवायचं, त्याच्यामुळं टाईम जाईल. चला काय, पण मजा येते बनवायला, एक आवड आहे, बरं वाटते बनवायला. आणि ही पद्धत अशी चालू राहील. आणि ही पद्धत पहिल्यापासून बनवता, पहिलं आमचं बाबा बनवायचं, म्हणजे आजोबा अशा बनवण्याची सुरुवात केली. म्हणजे ही डिझाईन जी आहे ना ते बाबा पहिले बनवायचं, कारण आम्ही प्रत्येक कोणाकोणाच्या ठिकाणी असं बनवत नाही, वेगळी पद्धतीने बनवतात. पण ही पद्धत बाबांनी बनवली, त्या बाबांपासून असंच बनवायचं. नंतर पप्पा बनवायला लागला, नंतर ही सगळी मंडळी, आता त्याच्यानंतर मी पुढं बनवीन. शिकलो पहिल्यापासून, बारक्या बघून बघून सवय झाले, बनवत आहे. आणि असं हसतो, काय कामाचे नाही, काय माहितीच नाही, बनवायला कधी आलेच नाही, काय करू नये. यावाला बनवायला आल्याशिवाय समजेल का, बनवायला आल्याशिवाय समजेल. आम्ही आयो म्हणून काय झालं, पण आम्ही आयो, आता पप्पा आहे मग काय मी बनवू नको, मग मी बनवायला शिकलो ना सोबत राहून. थर्ड इयर चालू आहे, म्हणजे 3रा वर्ष झालंय. असं आता हे करून घेतलं. मग याला इथून आपण नारळाची आटी ती बांधून एकदम टाईट फिट करतात. आणि इथे मग कोण मुकुट लावते, कोण डोले. अजून याला आपण प्लेन करून घेतो. ज्याचं डोले लावायचे असते, डोले नाक तोंड बिणे ते लावायचं ते येते ना, मग ते लावायचं असलं ना का हा प्लेन करायला लागते बाजू. मग ते प्लेन बाजू करून मग तिथं आपण ते चिटकवतो. आणि काही ठिकाणी मग जो मुकुट येतो तो मुकुट लावतात. मग इथं वस्त्र लावला जातो. असं आपण सजवतो. आता ज्याचे त्याचे घरी लावतात, कोण इथे आणते सजवायला, कोण घरी नेऊन सजवते, असं आहे. आत्ता पण गेली बघितली तुम्ही, ती तशीच नेली त्यांनी, ते उद्या सजवतील. अजून हे आहे, अजून हे बघा काम चालू आहे. तो एक तांबे, एक तांबे, तिथे अजून 2 आहेत. म्हणजे आज किती वाजतील काय माहीत नाही. तुम्हाला माहिती आहे कारखाना, गणपती कारखाना, मूर्त्यांचा कारखाना असते ना, तिथं कशी गर्दी असते मूर्ती न्यायला घरी, तसा आमच्या घरी सध्या गर्दी. जो तो येत आहे मूर्ती बनवत आहे जात आहे. म्हणजे ही 1 दिवसातली मूर्त आहे, पण तरीसुद्धा भरपूर गर्दी झाली. दरवर्षी वाढतच जातात. म्हणजे पहिले येत नव्हते एवढा, पण जो जसा तसा बघतोय ना ज्याचा त्याचा, तसं वाढत चाललाय. ज्याच्या घरी बघितली त्यांनी का तो याने बनवली, मग चला पुढल्या वर्षी त्याच्याकडं, असं मग ते आमच्याकडं वाढत चाललंय. बस एवढंच पाहिजे. अशी मंडळी तयार झालेली आहे बघा. मुकुट लावलंय, वस्त्र अजून काय केलं नाही, त्याच्यावर लावलं. पण नाही गेलोय, देव गावाला टाईमच नाही. काल रात्री 12 वाजून गेले तरी काम चालू होता. आता सकाळ झाली तरी अजूनपर्यंत काम चालू आहे बघा. या आत्ता बनवल्या, आता खालच्या घरी जायचं आहे, तिथं पण बनवायचं आहे. आता आलो गावातल्या घरी आणि त्या आमच्या भावाने बनवायचं काम चालू झालंय.
भवानी माते की जय. सदानंदाचा एलकोट एलकोट हरी मार्तंडाचा एलकोट 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 जय मल्हार. तर पूजा आरती झालेली आहे आमच्या देवीची आणि बघा आमच्या देवीचा लुक कसा तयार झाला आहे. मला बोललो होतो तसंच बघा आम्ही सजवतो जसं मुकुट विकुट लावून. आणि बघा सगळीकडे जेवढी फुलं असतील तेवढ्या फुलांचा आम्ही वापर करून जास्तीत जास्त चांगली बनवण्याचा प्रयत्न करतो. तशी ही आमच्या घरातील देवीची घट असा तयार केला आहे. तर यावर्षी एवढ्या देव्या बनवायच्या होत्या की रात्र पण लेट झाली आणि बाकीच्या अजून बनवायच्या होत्या. तर झोपलो रात्री, लेट झाला, भरपूर झोप येत होती त्याच्यामुळे झोपलो. सकाळी उठून परत बनवायला सुरुवात केली. सकाळी 2-3 राहिलेल्या त्यांच्या बनवून दिल्या आणि मग शेवटी आमच्या घरातली बनवली. असं आहे. तर घरातली आम्ही कशा जुन्या घरी असते त्याच्यामुळे आम्ही जुन्या घरी येतो आणि तिथं बनवून सर्व काय देवांचा केला जातो. त्याच्यामुळं कुठं जायलाच भेटला नाही. खरं तर मला मंदिरात पण जायला नाही भेटला. आपल्या द्रोणागिरी आईच्या मंदिरात जो उत्सव असतो, जो 16ची पहिला घट स्थापना केली जाते आपल्या मंदिरात, तीसुद्धा मला करायला भेटली नाही यावेळी. एवढा यावर्षी देवी बनवण्याचा कामच चालू होता. असं झाला. तर मंडळी ठीक आहे चला. तर अशा पद्धतीने आमच्या इथे गड बनवले जातात आणि जेणेकरून दरवर्षी वाढतच जातात. कारण कोणाला ना कोण आवडत जाते अशी बनवलेली, त्यामुळे अजून नवनवीन येतात. आणि ही आम्ही न पैसे घेता बनवतो. हे मी व्हिडिओच्या आधी पण बोललो असतो, आम्ही कोणतेच पैसे घेत नाही. पहिलेपासून बाबांपासून तेच आहे, तशीच शिकवून आम्ही पुढे चालू ठेवू. तर कशा वाटले तुम्हाला ही बनवण्याच्या पद्धती नक्कीच सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा.